राईट साईडला आपल्याला दिसते सावित्री नदी वाहते महाबळेश्वरवरनं उगम पावते आणि ही डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळते. तर सावित्री नदी महाबळेश्वरवरनं उगम पावली. महाबळेश्वर, पोलादपूर, महाड आणि महाडमधनं जे आहे ते खाडी चालू होते समुद्राची आणि सावित्री नदी त्या ठिकाणी मिळते. आणि उजव्या हाताला आपल्याला येणार आहे उमरठ हे गाव. ऐतिहासिक गाव आहे. इतिहासामध्ये गाजलेलं गाव तानाजी मालुसरे. आता येऊन गेलं मध्ये तानाजी मालुसरेंचं हे गाव आहे. हे गाव बघणार आहे. महापराक्रमी शिवाजी महाराजांचे सरदार जे होते तानाजी मालुसरे ह्या गावातले होते. इथनं प्रतापगड हार्डली 15 किलोमीटर आहे. बघू शकता आपण हे वातावरण. तर आता आपण घाट उतरलो आहे. वातावरण थोडंसं गरम आहे. आता पोहोचलो आपण कापडे या ठिकाणी. घाट संपलेला आहे आणि आपण आलो कापडे या ठिकाणी. आणि उजव्या हाताला आपण बघू शकतो नरवीर तानाजी मालुसरे प्रवेशद्वार आणि महाराजांचा एक खूप विश्वासू शिलेदार म्हणून तानाजी मालुसरे यांना ओळखलं जातं. तर आता आपण उमरठ या गावाकडं आणि बघूयात कसं आहे त्यांचं गाव, ते कोण राहतं, तिथं काय काय आहे ते बघायचा प्रयत्न करणार आहे. तर हे होतं कापडे गाव. कापडे गावातून आपण निघालोय उमरठ या ठिकाणी आणि इथून मला वाटतं 10-12 किलोमीटर गाव आहे. इथे खांबेश्वरवाडी खूप वेगवेगळी गाव आहेत मित्रांनो. आणि मला माहिती आहे सगळ्यांना इकडे फिरता येत नाही. आम्ही प्रयत्न करतोय. जाधववाडी, धामणीची वाडी. अच्छा, इकडे जाधववाडी, धामणीची वाडी आम्ही पहिल्यांदाच फिरतोय. आमचा प्रयत्न हा आहे की सर्व लोकांना आमचा प्रयत्न हा आहे की सर्वांना हा भाग बघता यावा. इकडे कुठलं गाव आहे हे? हा ते वाकण. वाकण हे बरावळे, रानवाडी, काय घागरकोंड, बरावळे, रानवाडी, घागरकोंड इकडे आले. बरं बरं बरं. आणि मग वाकण कुठं आलं? वाकणी समोर आले. मग तुम्ही वाकणचे का? ना, रानवडचे. रानवडीचे का? बरं बरं. मग इकडे काय असतंय? कुठे? वाकणवडे. वाकण शेती वगैरे, दुसरं काय नाही बघण्यासारखं. काय नाही. काय नाही. तो झुलता पूल होता, तुटला ना. तुटला. बरं बरोबर. आणि मग तानाजी मालुसरेंचं गाव इकडेच आहे. असं सरळ पुढे जायचं. तुम्ही गेले का कधी? हो. तुम्ही याच भागातले? आम्ही इथले रहिवासी ना, रानवडचे. मोरे. तुम्ही लहानपणापासून इथलंच? इथलेच. अच्छा. काय बघण्यासारखं पुढं? बघण्यासारखं फक्त उमरेडला तुम्हाला बघायला भेटेल. काय आहे तिथं? उमरेड तानाजी मालुसरे समाधी वगैरे आहेत ना संपूर्ण. त्यांचं घर वगैरे आहे का इकडं? नाही. मग त्यांचं घर कुठं होतं? घर पहिलं होतं जुन्या, तर ते मोडकडे गेलं ना ते. बरं बरं. धन्यवाद. आपण निघालोय तानाजी मालुसरे यांच्या गावाकडं, उमरठ या गावाकडं. तर यांचा इतिहास असा आहे, जेव्हा सिंहगड किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला तेव्हा पुरंदरचा तह झाला आणि काही किल्ले महाराजांनी औरंगजेबाला देऊन टाकले. त्यावेळेचा जर इतिहास बघितला, इथून पुढे सिंहगडचं नाव होतं कोंढाणा किल्ला जिजाऊंना पाहिजे होता. जेव्हा तानाजी मालुसरे यांना कळालं तेव्हा त्यांनी सांगितलं की मीच या मोहिमेवरती जाणार. तेव्हा त्यांनी शपथ घेतली की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं म्हणून त्यांनी 130 किलोमीटर, जवळजवळ 150 किलोमीटरचा प्रवास हे तिकडे गेले आणि कोंढाणा किल्ला जिंकला. कोंढाण्याचं नाव आता सिंहगड आहे. मग त्यावेळेस कोंढाणा हा किल्ला होता. आली काळोखी रात्र, घोरपडीला दोरखंड बांधला, मर्द गडाला भिडला आणि सरसर कोंढाणा चढला. हा पोवाडा आहे, मी विसरलो तो. पण जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की तानाजी गेले, शिवाजी महाराजांकडे असे असंख्य हिरे होते, त्यातले एक ठराविक ते जे त्यांच्या खूप विश्वासातले होते, रायबाचं लग्न होतं. तानाजी हे जे सरदार होते त्यांच्या मुलाचं लग्न होतं रायबा.
तानाजींचे मामा ते शेलार मामा, तानाजींचा भाऊ सूर्याजी. जेव्हा तानाजी धारातीर्थी पडले, सूर्याजींनी सांगितलं, भित्र्यासारखे पळता काय, गडाचे दोरखंड मी कधीच कापून टाकलेत, कड्यावरनं उड्या मारून जीव द्या, नाहीतर शत्रूला नेस्तानाबूत करा. तर हा इतिहास मित्रांनो अंगात रक्त संचारत जेव्हा हे बघतो आपण. आता आपल्याकडे गाड्या आहेत, रस्ते आहेत, कसं केलं असेल महाराजांनी. रेतीचा राजा उगाच म्हणत नाही आपण, अजून पण शिवाजी महाराज 400 वर्ष झाले. अनुभूती येते इकडं आल्यानंतर की काय ती लोक होती, कुठल्या भागात फिरत होती, कसं राहत होती. राशे ते होते थोर सरदार नरवीर तानाजी मालुसरे, आणि यांच्या गावाकडे आपण चाललो आहोत. मित्रांनो आपण आलो आता तानाजी मालुसरे यांच्या गावामध्ये. तर इथे लिहिलेलं आहे नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर त्यांना दिलेली उपाधी आहे. त्यांचा पुतळा नरवीर तानाजी मालुसरे, शेलार मामा यांची समाधी पण आहे इकडे. तर आपण बघणार आहोत. ते महान लोक होते महाराजांच्या काळामध्ये. बघू शकता अतिशय सुंदर वातावरण आहे. महान गाव आहेत. मी या गावांनाच महान म्हणेन, पराक्रमी लोक या गावाने दिलेत. तर हे असं महान गाव उमरट. आणि चला तर जाऊया आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. मित्रांनो उमरट या गावी पोचलोय आपण. आम्ही आजूबाजूला चौकशी करायचा प्रयत्न केला आणि मालुसरे यांचे जे वंशज होते ते आता इथं नाही आहेत. इथनं कुठंतरी आजूबाजूच्या गावामध्ये त्यांनी आपलं मायग्रेशन केलेलं आहे. तर इथं समाधी आहे आणि या समाधीकडे आपण आलोय. तर आपण पाहू शकतो भक्तिभावाने त्यांनी हे बांधलेलं आहे. तर बघूयात आपण काय आहे पुढे. सुंदर बांधकाम केलंय. इथं काय माहिती लिहिली का आपण बघूयात. आम्हाला माहिती देणार इथं कोणी नाही आहे, पण इथं 2 समाध्या आहेत आणि अतिशय अभिमानास्पद वाटतंय. तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि शेजारी त्यांचे शेलार मामा ज्यांनी युद्ध जिंकलं त्यांची समाधी आहे. आणि तुम्ही बघू शकता शेलार मामा आणि तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. त्यांचा पुतळा त्या साईडला आहे पण समाधी इथे आहे आणि अतिशय पवित्र वाटतंय, समाधानी वाटतंय आम्हाला इथे येऊन. तर अशा या ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला त्यांची वीरगाथा देखील इथे आहे. तर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी मालुसरे यांना लढाईत वीरगती प्राप्त झाल्यानंतर तानाजीरावांच्या आई लहानग्या तानाजी व सूर्याजीला घेऊन भाऊ शेलार मामा यांचे गावे उमरट येथे वास्तव्यास आल्या. तर नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर, धाडसी व निष्ठावंत असे सरदार होते आणि त्यांनी स्वराज्याची शपथ, प्रतापगडचा रणसंग्राम, शाहिस्तेखानावरील हल्ला आणि आग्र्याहून सुटका, संगमेश्वरची लढाई, सुरतेवरील छापा, शाहिस्तेखानावरील हल्ला, तसेच उंबरखिंडची लढाई व कोकण प्रांतातील रस्त्यांची निर्मिती इत्यादी मोहिमांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली होती. तर माघ वद्य नवमी 4 फेब्रुवारी 1670 रोजी आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी प्रतिज्ञा करून त्यांनी कोंढाण्यावर चढाई केली आणि गड सर केला. पण सुभेदार तानाजी धारातीर्थी पडले म्हणून गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज
जिजाऊ माई साहेबांसह उमरठ येथे उपस्थित राहून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ते ठिकाण म्हणजे हेच आहे. आणि ज्या आपण गावात आहोत ते उमरठ गाव, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ हे येथे आलेले आणि त्यांनीच इथे रायबाचं लग्न लावलं व स्वहस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थापन केली. ही जी स्थापन केलेली समाधी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेली अशी ही समाधी आहे. ठिकाण आहे जिथे शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांनी येऊन या दोघांची म्हणजे तानाजी मालुसरे आणि शेलार मामा या दोघांची समाधी स्थापन केली आणि त्यांच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न लावून दिलं असा हा इतिहास आहे आणि त्याचं हे प्रतीक. शिवाजी महाराजांची दुरुष्टी बघू शकता तुम्ही की तानाजी मालुसरेंचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी प्रत्येक भूमिका चोख पार पाडली होती. म्हणून त्यांच्या त्या अतिशय महत्त्वाच्या काय म्हणू शकतो भूमिकेमध्ये तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी विश्वास दाखवला होता. कारण त्यांची खरंच पूर्वीची त्यांची जी हिस्ट्री म्हणला तर कोकणातले रस्ते निर्मिती, आग्र्यावरून शिवाजी महाराजांच्या सुटकामध्ये त्यांचा सहभाग होता. आपल्याला हे माहीत नाही त्याच्यामध्ये. किल्ला लढला नाही तर तो किल्ला जिंकला. तानाजी राहिले नाहीत, सिंह गेला पण गड आला असं त्यावेळेस महाराजांच्या तोंडातून वाक्य आलं आणि त्याच्यावरून पुण्याच्या जवळची जो सिंहगड आहे त्याचं नाव पडलं सिंहगड, जो आधी होता कोंढाणा. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण जिथे समाधी आहे तानाजी मालुसरे यांची आणि ह्या ठिकाणी आपण व्हिजिट दिली आणि तुम्हाला हा भाग दाखवता आला. आपण पिक्चरमधनं बघतो की रिसेंटलीच एक पिक्चर आला होता तानाजी, पण त्यांनी जे केलेलं कर्तृत्व आहे इथं आल्यानंतर त्याची प्रचिती येते की किती अवघड असेल त्यावेळेस हे सगळं गोष्टी. तर ही त्यांची समाधी आणि खूप पवित्र आणि पावन झाल्यासारखं वाटतं या ठिकाणी. ही होती तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी. इथून वरती जाताना अंगामध्ये जे संचारलं आहे ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि अनुभवा. तर मित्रांनो, हे होती तानाजी मालुसरे यांची समाधी आणि शेलार मामांची समाधी. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तानाजी मालुसरे यांचा पुतळा, त्यांच्या राहत्या घराचं ठिकाण, त्यांनी वापरलेली शस्त्र आणि ते राम मंदिर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.